करण्यामध्ये इकडलं नेतृत्व असफल झालेलं आहे. आज संपूर्ण विदर्भात रस्त्याचं जाळं हे नितीन गडकरींमुळे उभं राहिलंय आणि त्याबद्दल त्याचं कौतुक आम्ही नेहमी करतो. आज संपूर्ण देश नागपूरशी विदर्भाशी जोडला गेला. मग त्याच रस्त्यावरून या विदर्भात उद्योग आला तर नोकऱ्या मिळतील. मुंबईसारख्या शहरामध्ये, पुण्यासारख्या शहरामध्ये IT पार्क्स उभी राहिली, IT पार्क्स उभी राहिली आणि हजारो लोकांना नोकऱ्या प्राप्त झाल्या. आपण जर बँगलोर सारख्या भागात गेलो, हैदराबादला गेलो तर तिकडल्या IT कंपन्यांमध्ये विदर्भातले अनेक तरुण आम्हाला भेटतात. पण अशा प्रकारची भव्य IT पार्क्स ही नागपूर शहरामध्ये, अमरावतीमध्ये उभी राहिली असती तर मला असं वाटतं की या इकडल्या तरुणाला बाहेर जावं लागलं नसतं आणि या भागाचा विकास झपाट्याने झाला असता. आज तो होताना दिसतोय पण गती कमी आहे. किंबहुना विदर्भच नाही तर महाराष्ट्राच्या गतीला आज खोडा पडलेला आहे. हे चित्र बदलायचं असेल आपल्याला भविष्यात तरी राज्य बदलावं लागेल. या राज्यात जी लढाई सुरू केलेली आहे आम्ही परिवर्तनाची, ती दिशा लोकसभा निवडणुकीनं स्पष्ट झाली. विदर्भाने एक वेगळा निकाल दिला, महाराष्ट्राने एक निकाल दिला आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाटत होतं की आपला पराभव कोणी करू शकणार नाही. मी अजिंक्य आहे, मी देवाचा अवतार आहे, मी विष्णूचा 13वा अवतार आहे,